उशीर होईल, त्यामुळेच परत करून घ्यायचं आहे. आणि भाविकने देखील 4 दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी केली, चेंडू आणण्याचं काम केलं. उमेश मास्कर साहेबांच्या शुभ हस्ते चला ट्रॉफी देत, चला त्वरित यायचे. टेंबिली संघ आपण देखील या, खडगोलेली संघ आपण या. 40+ शेलूमाता वर्ल्ड संघ आणि आदित्य इलोन चला त्वरित यायचे. चला त्वरित यायचे. बक्षीस वितरण समारंभ आम्ही करणार आहोत. सीएम चषक 2025 या चषकावरती नाव कोरले जनमान टेंबिवली संघानं. वनस्पोर्ट जनमान टेंबिवली या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलंय या स्पर्धेमध्ये. चला चतुर्थ पारितोषिक देणार आम्ही. शेलूमाता वर्ल्ड या संघाला चतुर्थ पारितोषिक दिलं जाईल. चला त्वरित द्यायचे, अंधार पडत चालले त्यामुळेच. चला शेलूमाता वर्ल्ड संघ आपण यायचंय. चतुर्थ पारितोषिक चला त्वरित यायचे. प्रमोद म्हात्रे येत आहेत, रांजणी गावचे खेळाडू. शेखर दलवी येत आहेत, योगेश पाटील देखील येत आहेत. चला त्वरित यायचे आहे. चतुर्थ पारितोषिक दिला जाईल उमेश शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते. कुणाल शेठ म्हात्रे महाराज यांच्याकडून या ट्रॉफीज ब्युटिफुल लाभल्यात. निलेश कडू यांच्याकडून त्यांना देखील अभिनंदन. अमर शेठ बनकरी साहेबांची देखील आर्थिक मदत मिळाली. नवनाथ देशमुख यांच्याकडून देखील आर्थिक मदत मिळाली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ज्या ज्या दानशूदात्यांनी मदत केली त्यांचे देखील धन्यवाद. चला चतुर्थ पारितोषिक देत आहे शेलूमाता वर्ल्ड या संघाला, ज्याने तिसऱ्या दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी केली. अक्षय चव्हाण त्यांनी देखील या स्पर्धेला खूप मेहनत घेतली. अविनाश वारगडे देखील असतील. उमेश शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते आणि निलेश शेठ कडू यांच्या शुभ हस्ते दिली जाते पारितोषिक शेलूमाता वर्ल्ड. आणि ज्या ज्या लहान पोरांनी चेंडू आणले त्यांचं देखील दानशूर त्यांचं. चला नितेश इलोन आपण यायचंय. आदित्य इलोन संघाचे पॅकर अण्णा यांनी देखील सुरेख अशी कामगिरी पहिल्या दिवसामध्ये गायकवाड पाडा संघाला आश्चर्याचे धक्के देत असताना या स्पर्धेवरती नाव कोरलंय. तिसऱ्या क्रमांकाचं उल्हासनगर गट मधून निघत असताना
तृतीय पारितोषिक निलेश शेटकडू या साहेबांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. चला द्वितीय पारितोषिक रोहित भालेराव आपण यायचे संपूर्ण टीम. चला रोहित भालेराव आपण यायचे त्यानंतर दिसणार नाही. चला त्वरित यायचे फास्ट. चला द्वितीय पारितोषिक दिलं जाईल खडेगोळी संघाने. ज्याच खडेगोळी संघाने आजच्या दिवसामध्ये संपूर्ण अशी चांगली कामगिरी केली आहे तो ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार आले होत्या खडेगोळी संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजासाठी कॅश प्राइज असेल. चला उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या स्पर्धेमध्ये सीएम चषक 2025 मध्ये 1000 रुपये कॅश प्राइज असेल. उत्कृष्ट गोलंदाज चला उत्कृष्ट गोलंदाज आपण यायचे या स्पर्धेमध्ये. सूर्यकाशी गोलंदाजी करत असताना टेमिली संघाचा वेदांत ठरला उत्कृष्ट गोलंदाज. चला यायचं वेदांत आपण त्वरित. 1000 रुपये कॅश प्राइज उमेश शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते दिले जातील वेदांतला. टाळ्यांच्या गजराने स्वागत करता प्रतीक पाटील यांना आपण पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. 40+ संघाच्या माध्यमातून सूर्यकाशी कामगिरी केली. तिसऱ्या दिवसामध्ये 50 लगावली. शेखर दळवी ठरल्यात. 112 धावा बनल्या तब्बल या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट बॅट्समन. ₹1000 कॅश प्राइज शेखर दळवी यांनी सूर्यकाशी कामगिरी केली. चला त्यात आम्ही प्रथम पारितोषिक देणार आहोत. वनस्पोर्ट टेंबिली संघाने चला यायचं टेंबिली संघ आपण संपूर्ण. प्रतीक पाटील यांनी कंपनी सूर्यकाशी कामगिरी केली. प्रथम पारितोषिक मिळवलं आहे वनस्पोर्ट टेंबिली या संघाने. हा मैदान त्यांना नक्कीच लकी असतो. वनस्पोर्ट टेंबिली संघ चॅम्पियन ठरलाय या स्पर्धेतील. सीएम चषकावर नाव कोरलाय. एकदा जोरदार आले होत्या टेंबिली संघासाठी. मोरया मोरया.